संघटनेच्या वतीने माननीय कामगार मंत्री महोदय आणि माननीय कल्याण आयुक्तांचा सत्कार संपन्न। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ द्वारा मिरज सांगली येथे कामगार मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमाचे औचित्य साधत माननीय आमदार भाई जगताप अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना संलग्न भारतीय कामगार कर्मचारी संघटना यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने माननीय नामदार डॉक्टर सुरेशजी खाडे, पालकमंत्री सांगली तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त माननीय श्री रविराज इळवेसर यांच्या अथक प्रयत्नाने कामगार कल्याण निधीमध्ये वाढ झाली। सदर निधीमध्ये वाढ झाल्यामुळे मंडळाला नवसंजीवनी प्राप्त झाली असून त्यामुळे कामगारांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ होणार आहे। त्यामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या उल्लेखनीय कार्याबद्दल संघटनेच्या वतीने माननीय मंत्री महोदय व माननीय आयुक्त साहेब यांचा शॉल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आहे। या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे मानस सदस्य माननीय श्री दिलीपदादा जगताप, संघटनेचे सरचिटणीस माननीय श्री सुधर्मा खोडे, पुणे विभागाचे विभागीय संघटक श्री सचिन खराडे, खजिनदार श्री दयानंद कदम, संघटनेचे सचिव गजेंद्रजी आहेर, संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख संगसेन जगतकर, नाशिक विभागाचे विभागीय संघटक नरेश पाटील, विभाग प्रमुख राजेंद्र नांद्रे, जळगाव गटाचे उपाध्यक्ष राजू पाटील व सांगली गटाचे उपाध्यक्ष महेश रसाळ, सचिव पियुष पाटील, कोल्हापूर गटाचे उपाध्यक्ष दीपक गावराखे, सोलापूर गटाचे उपाध्यक्ष राहुल पवार, पुणे विभागाचे उपाध्यक्ष श्री बोरावडे, रत्नाकर पिसे व इतर पदाधिकारी या सन्मान सोहळा कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी।